नमस्कार रेसिडेंट. TJSB सोसायटी ॲप्लिकेशनचे ट्रेनिंग मॅन्युअल किंवा युजर गाईड मी तुम्हाला दाखवत आहे. तर जसं तुम्ही ॲप्लिकेशन ओपन करता, फर्स्ट स्क्रीनवरच तुम्हाला तुमची करंट आउटस्टँडिंग अवेलेबल होऊन जाते, ज्यामध्ये तुमचे मेंटेनन्स बिल, इनव्हॉइसेस असतील तर त्या तुम्हाला इथे दिसून येतील. टोटल अमाऊंट तुम्हाला स्क्रीनवर दिसून येते. जर याचंच बायफिकेशन तुम्हाला चेक करायचं असेल किंवा मेंटेनन्स बिल, रिसिप्ट वर्षभराच्या ज्या काही आलेल्या आहेत त्या तुम्हाला पाहिजे असतील, तर वर पेमेंट हिस्ट्री ही टॅब तुम्हाला अवेलेबल होऊन जाते. पेमेंट हिस्ट्रीच्या समोरच तुम्हाला ॲरो आयकॉन दिसतोय, त्या ॲरो आयकॉनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. या क्लिकनंतर तुम्हाला तुमचं लेजर अवेलेबल होऊन जातं. या लेजरमध्ये तुमचे बिल, रिसिप्ट एप्रिलपासून करंट डेटपर्यंत सर्व बिल, रिसिप्ट तुम्हाला अवेलेबल होतात. रेड कलरमध्ये अप ॲरोमध्ये तुमचे बिल्स आहेत, डाऊन ग्रीन कलर ॲरोमध्ये तुमच्या रिसिप्ट्स आहेत. जर मला मेंटेनन्सचं बिल डाउनलोड करायचं असेल तर कोणत्याही बिलाच्या समोर बिल अमाऊंटवर मला क्लिक करायचं आहे. तर क्लिक केल्यानंतर बिलाचं बायफिकेशन मला इथे दिसून येतं. आता जर हे बिल मला PDF फॉर्मॅटमध्ये डाउनलोड करायचं आहे तर खाली डाउनलोडचं बटन दिलेलं आहे. यावर क्लिक केल्यानंतर हे बिल PDF फॉर्मॅटमध्ये डाउनलोडही करता येते, ते मोबाईलवर सेव्ह करता येते किंवा मला व्हॉट्सॲपवर शेअर करायचं मी करू शकतो. सेम वे ईमेल टू सेल्फ हाही ऑप्शन दिलेला आहे, तर तुमच्या रजिस्टर्ड मेल ॲड्रेसवर याचा ईमेलही जाऊ शकतो. सेम वे रिसिप्टही अशाच प्रकारे मी डाउनलोड करू शकतो. बिल आणि त्याची रिसिप्ट तुम्हाला इथेच अवेलेबल आहे. तर बिल रिसिप्ट बरोबर तुम्हाला रिसिप्ट डाउनलोड करण्याची ऑप्शन आहे. सेम वे तुम्ही बिल रिसिप्ट डाउनलोड करू शकता आणि तुमच्या मेलवरही घेऊ शकता. PDF फॉर्मॅटमध्ये रिसिप्ट तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल. ह्या प्रकारे तुम्ही तुमचं करंट वर्षाचं बिल आणि रिसिप्ट डाउनलोड करू शकता. तुम्हाला जर मागील वर्षाचं जे काही मेंटेनन्स आउटस्टँडिंगची बिलं, रिसिप्ट आहेत ते तुम्हाला डाउनलोड करायचे असतील तर वर राईट हँड साईडला तुम्हाला फिल्टर आयकॉन दिसतोय, त्यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला फायनान्शियल इयरचा ऑप्शन दिसतो. तर त्या अकॉर्डिंगली तुम्ही जुन्या फायनान्शियल इयरमध्ये जाऊन तुमचे बिल आणि रिसिप्ट मागील वर्षाचे डाउनलोड करू शकता. तर मेन स्क्रीनवर परत आल्यानंतर अमाऊंटच्याच खाली, मेंटेनन्स अमाऊंटच्याच खाली मला व्ह्यू डिटेल ऑप्शन दिसून येतो, ज्यामधून मेंटेनन्स पेमेंटचा मला ऑप्शन दिसून येतो. मेंटेनन्स पेमेंट कसं करायचं आहे तर त्याचा एक सेपरेट व्हिडिओ आम्ही सोसायटीच्या ग्रुपवर ऑलरेडी दुसऱ्या एका लिंकमध्ये शेअर केलेला आहे. तर त्याद्वारे तुम्ही मेंटेनन्स कसा करायचा आहे पेमेंट आपल्या ॲप थ्रू ते तुम्ही पाहू शकता. जर मी मेन डॅशबोर्डवर परत आलो तर खालीच मला माय कॉम्प्लेक्स ही टॅब अवेलेबल होऊन जाते. बेसिकली सोसायटीमध्ये जर काही नोटिफिकेशन कमिटीने पाठवले, जसं सोसायटीमध्ये असणारे मीटिंग, इव्हेंट, मीटिंगचा अजेंडा, नोटिसेस हे सर्व तुम्हाला या पर्टिक्युलर माय कॉम्प्लेक्स टॅबमध्ये अवेलेबल होतील. सोसायटी रिलेटेड डॉक्युमेंट, डायरेक्टरी, पोल, सर्वे हे सर्व तुम्ही माय कॉम्प्लेक्स या टॅबमध्ये पाहू शकता. या व्यतिरिक्त खाली सोसायटी अपडेट्स हाही ऑप्शन तुम्हाला दिसतो, ज्यामध्ये सोसायटीने काही लेटेस्ट अनाउन्समेंट जे तुम्हाला माय कॉम्प्लेक्समध्ये दिसतात, सेम वे तुम्हाला इथेही ते दिसून येतील. सोसायटीमध्ये जर तुम्हाला ॲडिशनली काही तुमच्या कंप्लेंट, रिक्वेस्ट किंवा काही असतील ॲडिशनल गोष्टी, तर त्या तुम्ही हेल्प डेस्क या टॅबमध्ये रिक्वेस्ट करू शकता. तर इथून रेज कंप्लेंट, रेज तिकीटवर मी ॲड करू शकतो. सब्जेक्ट, कॅटेगरी किंवा कंप्लेंट रिलेटेड डिटेल, फोटो अटॅच करणे हे सर्व करून मी रिक्वेस्ट रेज करू शकतो. या व्यतिरिक्त तुम्हाला खाली राईट हँड साईड बॉटमला तुम्हाला प्रोफाईल हा ऑप्शन दिसून येतो. प्रोफाईल ऑप्शनमध्ये तुम्हाला तुमच्या फ्लॅट रिलेटेड ॲडिशनल काही डिटेल दिसून येतील. जसं तुम्हाला माय व्हेकल ही टॅब आहे, तर तुमच्या फ्लॅटच्या अंडर असणाऱ्या व्हेकलची डिटेल्स तुम्ही इथे अपडेट करू शकता. व्हेकल ॲड करण्याचा ऑप्शन आहे. व्हेकलचा नंबर, 2 व्हीलर, 4 व्हीलर, मॉडेल, स्टिकर नंबर तुम्ही ॲड करू शकता. हे अप्रुव्हल बेस्ड आहे, त्यामुळे इथे तुम्ही जसे ते ॲड कराल ते अप्रुव्हलला सोसायटी ऑफिसला जाईल. सोसायटी ऑफिस ते अप्रूव्ह केल्यानंतर तुमचे व्हेकल्स ॲपमध्ये दिसायला सुरुवात होतील. त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या फॅमिली मेंबरला ॲप्लिकेशनचा ॲक्सेस द्यायचा आहे, तोही ऑप्शन तुम्हाला इकडे अवेलेबल होऊन जातो. तर मी माझ्या फॅमिली मेंबरलाही ॲप्लिकेशनमध्ये ॲक्सेस देऊ शकतो, जेणेकरून तेही मेंटेनन्स बिल पाहू शकतात, नोटिफिकेशन पाहू शकतात आणि ॲपमधून ते पेमेंटही करू शकतात. तर ह्या वेने मी माझ्या फॅमिली मेंबरला ॲप्लिकेशनचा ॲक्सेस ॲडिशनली देऊ शकतो. या व्यतिरिक्त मला डॉक्युमेंट्सचाही ऑप्शन आहे. तर माझ्या फ्लॅट रिलेटेड स्पेसिफिक काही डॉक्युमेंट जर सोसायटी ऑफिसने अपलोड केले असतील तर ते मला माय डॉक्युमेंट या टॅबमध्ये अवेलेबल होऊन जातात. या व्यतिरिक्त मला खाली स्विच सोसायटी हा एक ऑप्शन अवेलेबल होऊन जातो, ज्याचा बेसिकली वापर जर माझा पर्टिक्युलर फ्लॅट किंवा माझ्या ह्या सोसायटीमध्ये माझे 2 फ्लॅट आहेत किंवा माझे 2 फ्लॅट आहेत वेगवेगळ्या सोसायट्यांमध्ये, बट सेम
ॲप्लिकेशन दोन्ही सोसायट्यांमध्ये वापरले जाते, तर मला ह्या पर्टिक्युलर टॅबमधून मल्टिपल सोसायट्या असतील त्या मी इथे पाहू शकतो. स्विच सोसायटीमधून माझ्या 2 फ्लॅटचे डिटेल मी एकाच ॲपमधून स्विच करून पाहू शकतो. मी दुसऱ्या फ्लॅटचं बिल एकाच ॲपमधून स्विच करून पे करू शकतो. तर ॲज अ रेसिडेंट हे सर्व ऑप्शन तुम्हाला अवेलेबल होऊन जातात आपल्या TJSP सोसायटी ॲप्लिकेशनमध्ये. ॲप रिलेटेड तुम्हाला काही कन्सर्न इश्यू असतील तर तुम्ही ॲप रिलेटेड तिकीट ही ॲप सपोर्ट ह्या टॅबमधून तुम्ही रेज करू शकता. ह्या प्रकारे तुम्हाला ॲप्लिकेशन TJSB सोसायटी हे वापरू शकता आणि तुमचे स्टील याच्या रिलेटेड काही इश्यूज, कन्सर्न किंवा तुम्हाला काही क्लॅरिफिकेशन रिक्वायर्ड असेल तर तुम्ही TJSB सोसायटीच्या सपोर्ट टीमला कॉल करू शकता. थँक यू.